वरुण सीडचं श्री गणेशा नावाचं सोयाबीन त्या सीड कंपनीच्या फील्ड ऑफिसरनी एक व्हॉट्सअप मेसेज टाकला की या श्री गणेशाचं जे सोयाबीन आहे त्याचा जो लॉट आलेला आहे तो त्या लॉटमध्ये जर्मिनेशन नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ते सोयाबीनचं जर्मिनेशन चेक करून घ्यावं आणि त्यानंतरच सोयाबीन पेरावं। माझं म्हणणं असं आहे की या वरुण सीडचं 7,000 बॅगचं सोयाबीन हे देवळी तालुक्यामध्ये आलं आणि ते विकलं गेलं आणि अशा स्थितीमध्ये अनेकांनी ते पेरलंसुद्धा, काहींनी स्प्रिंकलर लावलं, त्या स्प्रिंकलरमध्ये सुद्धा त्याचं जर्मिनेशन झालं नाही। आता हे वरुण सीडवाले म्हणतात की पाऊस नाही आला म्हणून झालं नाही, पण ही गोष्ट चुकीची आहे। या वरुण सीडची चौकशी व्हायला पाहिजे। जर्मिनेशन होत नसलेलं सीड यांनी सर्टिफाईड केलं कसं? स्वतःची त्यांची लॅब असते, गव्हर्नमेंटची सुद्धा लॅब असते। या दोन्ही लॅबमधून सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सीड बॅगमध्ये भरल्या जाते आणि नंतर विक्रीला आणल्या जाते। असं असताना सुद्धा हे सीड 7,000 बॅग देवळी तालुक्यामध्ये विकल्या गेलं आणि जर का ते सीड निघालं नाही तर किती लोकांची आत्महत्या होईल? या वरुण सीडचा मालक जो कोणी असेल त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणून मी विधानभवनामध्ये मागणी करणार आहे। नसणारी बॅग मी DPCच्या मीटिंगमध्ये नेली, ती फोडली आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसहित जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विचारलं की हे जर्मिनेशन नसणारं बी मार्केटमध्ये विकल्या जात आहे, याच्यावर कृषी अधिकारी काय करतो आहे? तालुका कृषी अधिकारी काय करतो आहे? जिल्हा कृषी अधिकारी काय करताय? कृषी मंडळ अधिकारी काय करताय? आणि अशा स्थितीमध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर या वरुण सीडच्या मालकाच्या याच्यावर 302चा गुन्हा दाखल करा, हे सुद्धा मी कलेक्टरांना सांगितलं।